Hello friends, this is Professor Mahesh Jagtap. I welcome you all in this video, which is about the online examination to be conducted by our university, KBC NMU Jalgaon. In this video, we will see the circular that have been circulated by our university and the mode of the examination they are going to conduct, and we will see the few instructions that have been given for this examinations. So let us start with the video. So in this video, let us see first. आपण सर्वात पहिले बघूया की आपलं पहिलं सर्क्युलर काय दिलेलं आहे. आता जे काल सर्क्युलर आलेलं आहे आपल्यापर्यंत, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की दिस एक्झाम राईट. हे बघा, इथे तुम्हाला बघायला मिळेल की आपली जी एक्झाम आहे ही 17 तारखेचं हे सर्क्युलर आहे कालचं. आणि हिअर यू कॅन सी दॅट शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील होणाऱ्या हिवाळी परीक्षांचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत. ओके, तर ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे की आपल्या ज्या परीक्षा होणार आहेत या डिसेंबर 2020 त्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. तर त्याच्या संदर्भात काही सूचना आपल्याला मिळालेल्या आहेत, इथे आपल्याला वाचायला मिळेल बघा. याबाबत आपणास कळण्यात येते की कोविड-19च्या प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षा आरोग्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ज्या विद्यार्थ्यांनी डिसेंबर 2020 ही गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांना, यू हॅव टू बी टेक दिस इनटू नोट that those students who have filled the examination form of December 2020, ज्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरलेला आहे फक्त त्याच विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने पण एमसीक्यू पॅटर्न, दॅट इज वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एमसीक्यू स्वरूपात घेण्यात येईल. आता ह्या एक्झामसाठी तुम्हाला काय पाहिजे, तुमच्याकडे आयदर स्मार्टफोन, लॅपटॉप और डेस्कटॉप विथ वेब कॅमेरा. आपल्या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा असतोच, लॅपटॉपमध्ये सुद्धा असतो, पण डेस्कटॉप जर असेल तुम्ही वापरणार तर त्याला वेबकॅम असला पाहिजे, याची काळजी आपण घ्यायची. तर दीज आर द प्री रिक्विसाइट्स फॉर दी ऑनलाईन एक्झामिनेशन. आता याच्यामध्ये आणखी महत्वाची गोष्ट आहे की ऑनलाईन परीक्षेचे सॉफ्टवेअर हाताळणी व सरावाकरिता सराव चाचणीचे विद्यार्थ्यांसाठी आयोजन करणे आवश्यक असल्याने याकरिता दिनांक 28/12/2020 पासून सुरू होणाऱ्या हिवाळी परीक्षा दिनांक 5 जानेवारी 2021 पासून आयोजित करण्यात येणार असून या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक यथावकाश विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. ओके, तर आपल्याला जे मागचा सर्क्युलर आला होता ऑफलाईन एक्झामिनेशन, तर त्याच्यात मेन्शन केलेलं होतं की एक्झाम्स विल बी स्टार्टिंग फ्रॉम 28 डिसेंबर. 28 डिसेंबर पासून आपली एक्झाम सुरू होणार होती, पण आता आपण ऑनलाईन परीक्षा देणार आहोत. तुम्हाला ते जे सॉफ्टवेअर आहे MKCL, तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती व्हायला हवी, याच्यासाठी एक मॉक टेस्ट घेण्यात येईल तुमची, राईट. आणि तुम्हाला सरावासाठी जी वेळ मिळायला पाहिजे त्या वेळासाठी सुद्धा ही जी परीक्षा होती 28 डिसेंबर पासूनची ती थोडीशी पुढे ढकलून 5 जानेवारी पासून एक्झाम सुरू करण्यात येणार आहे. ओके, सो युअर एक्झाम विल बी स्टार्टिंग फ्रॉम 5 जानेवारी 2021. ओके, तर नवीन वर्षाचे हे सुरुवात आपण एक्झाम पासून करणार आहोत. आता याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे महत्वाचा की संदर्भीय पत्र क्रमांक 3 म्हणजे जे याच्या आधीचं ऑफलाईन एक्झामचं जे परिपत्रक होतं किंवा सर्क्युलर होतं त्याच्यानुसार हिवाळी परीक्षेचे आयोजन संदर्भातील सूचना करण्यात आलेल्या असून आपल्याला ऑलरेडी काही सूचना दिलेल्या आहे विद्यापीठाने, त्यातली क्रमांक 2 ची बाब वगळता बाकीच्या सर्व सूचना लागू राहतील. आता तेच सर्क्युलर आपण बघूया. हिअर यू कॅन सी दॅट सर्क्युलर. याच्यामध्ये परीक्षांचे आयोजन कसं करण्यात यावं त्याच्या संदर्भात होतं हे. इथे तुम्हाला बघायला मिळेल की ही आहे तुमची क्रमांक 1 ची सूचना की 28 डिसेंबर पासून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एमसीक्यू पॅटर्न नुसार परीक्षा घेण्यात येतील. ओके, तर ही थोडीशी चेंज झालेली आहे. आता ही 5 जानेवारी पासूनची सूचना आहे आपल्याकडे. आता याच्यातली ही जी 2 नंबरची बाब आहे बघा, याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या परीक्षांचे आयोजन ऑफलाईन पद्धतीने करण्यात येईल. ओके, ही गोष्ट वगळून विद्यापीठाने आता तिथे ऑनलाईन परीक्षा घेणार आहेत असं सूचित केलेलं आहे. तर हे जे सर्क्युलर आहे हे दोन्ही सर्क्युलर मी तुम्हाला माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळतील. आपल्या जे चॅनलचं जे डिस्क्रिप्शन असतं किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला हे दोन्ही सर्क्युलर्स मी अपलोड करून ठेवेल, तुम्ही ते बघू शकता, त्याचे लिंक टाकलेले असतील. ठीक आहे, आता हे बाकीचं सर्क्युलर तुम्ही वाचून घ्या तिथे. त्याच्यात महत्वाच्या ज्या गोष्ट आहे की माननीय विद्यापीठ अधिकार मंडळाने मान्य केल्याप्रमाणे परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे राहील.
परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, ऑनलाईन जरी परीक्षा आहे तर ती कशा स्वरूपाची असेल ते आपण बघूया. सो पदवी व पदव्युत्तर स्तरावरील परीक्षांचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ स्वरूपात किंवा बहुपर्यायी दॅट इज MCQ असेल व परीक्षेचे एकूण गुण पॅटर्न नुसार राहतील. तुमचा जसा पॅटर्न असेल 60-40 असेल, CBCS असेल, तसे तुम्हाला मार्क्स सांगितलेलं आहे आधी, त्याच्यानुसार तुमची परीक्षा ही MCQ पद्धतीने होणार आहे. परीक्षेचा कालावधी पदवी स्तरावरील परीक्षेसाठी 90 मिनिटं व पदव्युत्तर स्तरावरील 120 मिनिटं असेल. ओके, म्हणजे जे UGचे स्टुडंट्स आहेत FY, SY, TY या विद्यार्थ्यांसाठी 90 मिनिटाचा पेपर असेल आणि जे पदव्युत्तर आहे म्हणजे जे PGचे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी 120 मिनिटांचा हा पेपर असेल. आता संदर्भीय क्रमांक 2 पत्र क्रमांक 2 नुसार कळविण्यात आलेले प्रश्नपत्रिकेचे एकूण प्रश्न सोडवण्याचे नियम खालीलप्रमाणे. आता तुम्हाला किती क्वेश्चन दिलेले असतील क्वेश्चन पेपरमध्ये आणि त्याच्यातले किती सोडवायचे याच्या संदर्भात ते माहिती दिलेली आहे. ज्या विषयाचे वस्तुनिष्ठ किंवा बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेत 60 प्रश्न असतील त्यापैकी विद्यार्थ्यांनी कोणतेही 40 प्रश्न सोडवावेत. तुम्हाला 60 क्वेश्चन दिलेले असतील तुमच्या प्रश्नपत्रिकेत तर तुम्हाला 40 सोडवायचे आहेत आणि ज्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 40 प्रश्न असतील त्या विद्यार्थ्यांनी कोणतेही 30 प्रश्न सोडवायचे आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांच्या ज्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत 30 प्रश्न असतील त्यापैकी कोणतेही 20 प्रश्न आपल्याला सोडवायचे. ठीक आहे, तर मग सरळ सोपा हिशोब आहे. 60 असतील 40 सोडवा, 40 असतील 30 सोडवा, 30 असतील 20 सोडवा. ठीक आहे, पण याचा अर्थ नाही की तुम्हाला 60 पैकी 40 सोडवायचे म्हणजे 40च सोडवा. कारण गरजेचं नाही की तुमचे 40 पैकी 40च बरोबर येतील. तुम्हाला मार्क्स 60 पडायला पाहिजे ना, जे मॅक्सिमम मार्क्स आहेत ते. तर तेवढे पडतील का जर तुमचे 40 पैकी जर काही प्रश्न चुकले तर? नक्कीच नाही. तर तुम्ही 60ही प्रश्न सोडवू शकता लक्षात. तर तुम्हाला त्याचे मूल्यांकन हे व्यवस्थित योग्य पद्धतीने केलं जाईल. सर्व प्रश्न सोडविले तरी जी 40, 30, 20 याप्रमाणे उत्तर बरोबर असतील त्या गुणांचे 60, 40, 30 गुणांमध्ये रूपांतर केले जाईल. म्हणजे तुम्ही 60ही प्रश्न सोडवले तर त्याच्यातले जे 40 बरोबर असतील त्यांचं रूपांतर तुम्हाला 60 मार्कामध्ये कन्व्हर्जन केलं जाईल थोडक्यात. लक्षात. तर ही गोष्ट लक्षात घ्या आणि या परीक्षेकरिता निगेटिव्ह मार्किंग पद्धत लागू राहणार नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही किंवा निगेटिव्ह मार्क्स मिळणार नाही, तुमचे मार्क्स मायनस होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही 60ही प्रश्न सोडवले तरी काही बिघडणार नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे अतिरिक्त वेळ दिला जाईल. जे विद्यार्थी दिव्यांग असतात म्हणजे जे फिजिकली हँडिकॅप वगैरे असतील त्यांना एक्स्ट्रा टाइम हा विद्यापीठ देणार आहे. त्याच्यानंतर MCQ जी परीक्षा आहे त्याची फोटोकॉपी किंवा पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. आता ही जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे MCQ पॅटर्न मध्ये होणार त्याची तुम्हाला फोटोकॉपी मिळणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा रिट्रेसल वगैरे करायचं असेल, पुन्हा जर पेपर चेक वगैरे करून घ्यायचं असेल तर ते शक्य होणार नाही. या परीक्षेचे वेळापत्रक यथावश्यक प्रसिद्ध करण्यात येत आहे. तुम्हाला लवकरच या एक्झामचं जे टाइम टेबल आहे हे तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही एक्झाम जी आहे आपली होणार आहे. तर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही तुमच्या महाविद्यालयाच्या किंवा तुमच्या कॉलेजच्या जे एक्झाम सेंटर असेल तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपला जो पुढचा व्हिडिओ असेल जसं काही आपल्याला एक फॉर्मॅट मिळेल विद्यापीठाकडून की ऑनलाईन एक्झाम ही कशी होणार आहे, त्याचा एक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला मॉक टेस्ट असेल ती कशी द्यायची, तर त्यावेळी मी तुम्हाला पुन्हा एक व्हिडिओ बनवून पूर्ण प्रोसेस एकदा समजून सांगेल. फक्त एक लक्षात घ्यायचं की ऑनलाईन परीक्षेच्या वेळेस जर काही अडचण आली परीक्षा देताना, ऑटोमॅटिक सबमिट झालं, तुमचे आन्सर्स क्लिक वगैरे होत नाहीयेत तर पॅनिक करायचं नाही. वेळ भरपूर असतो, सकाळी 10 ते 6 ची वेळ असते. तुमचा टायमिंग समजा 10 मिनिटं झाला आणि तुमचा पेपर डिस्कनेक्ट झाला फॉर एक्झाम्पल, तुमचे 10च मिनिटं काउंट होतील. त्या पुढचा जो वेळ आहे तो तसाच राखून ठेवलेला असेल. तुम्ही जेव्हा पुन्हा लॉग इन करणार तेव्हा तो वेळ कंटिन्यू होईल आणि तुम्हाला 3दा लॉग इन हे करता येतं. त्यामुळे काही एवढी प्रॉब्लेम नाही आणि जी पण काही अडचण आली तर इमिजिएटली तुमच्या एक्झामच्या म्हणजे कॉलेजचे जे एक्झाम सेंटर असेल त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचा. ओके, तर अशा पद्धतीने ही आपली ऑनलाईन परीक्षा विद्यापीठ घेणार आहे. तर विश यू ऑल द बेस्ट. Okay, have a happy exam and thank you very much for watching this video.